आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरका मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलू बराडी। काय उने तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी पाया पडिलू बराडी। तुका मने देवा प्रेम भातुके पाटवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलू बराडी। विठ्ठल विठ्ठल। ओम नमो शिवाय। ओम नमो शिवाय। ओम नमो शिवाय। ओम नमो शिवाय। कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे। मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी। त्याचे चरण रजरेन वंदिरे, त्याचे चरण रजरेन वंदिरे, त्याचे चरण रजरेन वंदिरे। शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडी आली, शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडी आली। शिवनाम शीतळ मुखी शिवनाम शीतळ मुखी हे दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे। दड 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 दुडू दुडू कळी काळा बापुडिया रे। दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे। दड 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 दुडू दुडू पळ सुटला कळी काळा बापुडिया रे। शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया, शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे। शिवनाम शीतळ मुखी ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्याचे चरण रजरेन वंदिरे। शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे। रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी भगवान शंकराच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा, त्यानिमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा आहे। हरिभक्त परायण भागवताचार्य वैकुंठवासी पंडित महाराज देशमुख यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे शिष्य हरिभक्त परायण भागवताचार्य राजभाऊ महाराज परळीकर यांनी आपला
आश्रम बनवलेला आहे. आश्रमाची उभारणी म्हणा, भगवान शंकराच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा, या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे. श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा आहे. सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांची ही कीर्तनरूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने पूर्णे किनारी शिवालयामध्ये सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने आलेली सेवा. आज या कार्यासाठी बरेच साधू लोक उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. सर्व गावकरी पंचक्रोशीतील भाविक भक्तगण उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त पारायण परम पूज्य परम आदरणीय केशव महाराज ठाकूरबा हे उपस्थित आहेत. सर्वांच्या सहकार्याने सर्व साधूंच्या आशीर्वादाने आज मंदिराचं भूमिपूजन आहे. त्यानिमित्ताने सेवा घरं कोणी बांधील, पण देवालय बांधणारी माणसं कमी आहेत. पुष्कळ घरं बांधत असतील, प्रॉपर्ट्या कमवत असतील, 1 मजली नाही 2 मजली बांधत असतील, कोणी 4 मजली 5 मजली बांधत असतील. हे त्यांच्यासाठी आसरा असतो. प्रत्येकाला 3 गोष्टीची गरज आहे: अन्न, वस्त्र, निवारा. ज्याच्या त्याच्या निवाऱ्यासाठी ते घर आहे, पण देवालय उभे असते ते निवाऱ्यासाठी नसते. आत्मकल्याणाचं साधन साधण्यासाठी हे मंदिर आहे. आत्मकल्याणाचं हे साधन आहे मंदिर. कोणी असो ते, घरावर वैयक्तिक ज्यानं बांधलंय त्याची सत्ता असेल किंवा काय त्याचा परिवार पुढचा असेल त्याची सत्ता असेल, पण मंदिरामध्ये प्रतिबंध तसा नसतो. कोणी या आश्रमात कोणाला याला अधिकार आहे. कुठलाच श्रम नाही इथं येण्यासाठी, त्याला आसराच मिळतो, त्याला म्हणायचा आश्रम. पूर्णेच्या किनारी शिवालय उभं करतात, विशेष कौतुक आहे, आनंद आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावी साह्य. सत्कार्याला आवर्जून सहकार्य असावं. अशा साधू लोकांना जर आपण सहकार्य केलं, महाराज म्हणतात आपल्यावर भगवान परमात्मा देखील संतुष्ट होतो. ही साधूची सेवा सहकार्याची ही देवाला पोचिती होती भगवंताला. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा. भगवंताला सेवा रुजू होत असते. म्हणून तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. विठाला विठाल सत्कार्यासाठी मदत आवर्जून आपण करावं, सहकार्य करावं. कोणी कोण्या रूपानं, कोणी कोण्या रूपानं, पण करणं हे महत्त्वाचं असते. ज्याला आपण करावलं त्याच्यासाठी महत्त्व नाही, जो करतो सहकार्य त्याच्यासाठीच महत्त्व आहे. आपलं आपल्यासाठीच आहे. मी लय चांगलं वागतो म्हणला, लोकासाठी नाही, हे तुझ्यासाठी आहे. काही गरज नाही लोकाला सांगू नको. खूप धर्म करतो म्हणला, हे तुझ्यासाठी आहे, लोकासाठी नाही.
अरे काही माणसं जाहिरात करतात, आपलं नाव निघावं म्हणला नाही, तुझ्यासाठी आहे. काय आपण इथं पुण्यकर्म करत असतो याचा फायदा आपलाच आहे, ह्या लोकांचा नाही. कोणी कोण्या रूपानं देवालयासाठी सहकार्य करावं, धर्मासाठी सहकार्य करावं, त्याला धर्म म्हणतात. आज मंदिराचं भूमिपूजन आहे, प्रत्येकाच्या सहकार्याची गरज आहे, नाही असं नाही. या निमित्ताने ही सेवा आहे. काय म्हणतात महाराज आजच्या अभंगामध्ये, भगवान विश्वनाथाकड पत्राच्या द्वारे मागणी करतात. पत्राच्या द्वारे एक कापडी तीर्थयात्रेला जात असताना तुकाराम महाराजाला भेटून गेला. महाराज, आम्ही तीर्थयात्रेला चाललो, तुम्ही आमच्या सोबत चला. महाराज म्हणले, अनेक न करी तीर्थ, आलो असतो म्हणले काशीला, आमच्या घरची पंढरपूरची वारी आहे. आता तिकडं आल्याच्या नंतर आमच्या वारीत प्रतिबंध येतो, म्हणून आम्ही कोण्या तीर्थाला जात नाही. कमी लेखता का महाराज आमच्या तीर्थाला? महाराज म्हणजे कमी लेखत नाहीत, काशी आमच्यासाठी श्रेष्ठ आहे. कोण कमी लेखते? काशीचा महिमा वर्णन केला, मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर ती गावी. काशीला मेल्याच्या नंतर मोक्ष मिळतो, काशी श्रेष्ठ आहे. कोणी मरो काशीत, मोक्षाला जातात. पण कसं मेलं तर जातंय. मरत असताना अंतकालाच्या समयामध्ये भगवंताचं स्मरण घडावं, नाही मुखामध्ये भगवंताचं नाम असावं, मन सर्वस्व भगवंताकडे लीन व्हावं. आणि तसल्या वेळेमध्ये आपला प्राण काशीमध्ये जावं. भगवान विश्वनाथ त्याच्या कानात मंत्र सांगतात आणि आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. महाराज म्हणतात, हरी उपदेश करी विश्वनाथ कानी, वाराणसी प्राणी मध्ये मरे. काशीचा महिमा सांगितला, कमी नाही काशी आमच्यासाठी. भगवान विश्वनाथाला आमचा हा निरोप द्या, हे आमचं पत्र द्या भगवंताला. खरं 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 पत्र लिहिलं महाराजानं, त्या कापड्यापाशी ते पत्र दिलं. त्या कापड्यानं महाराजापाशी भगवंतापाशी गेल्यास काशीला विश्वनाथाच्या पुढं ते पत्र ठेवलं आणि सांगितलं, भगवान तेहूच्या तुकाराम महाराजानं हे पत्र दिले म्हणले, वाचा. भगवान विश्वनाथानं डोळे उघडून त्या पत्राकडे पाहिलं. पहिली वळ निघाली, तुम्ही विश्वनाथ. मोठ्या माणसाचं वर्णन करण्यासाठी माणसं मोठे लागतात. सामान्य व्यक्तीनं मोठ्या माणसाचं वर्णन करणं शक्य नाही. शाब्दिकाचे काम येते. भगवान विश्वनाथाचं वर्णन, तुम्ही विश्वाचे नाथ आहेत. पहिला शब्द महाराज, नाथ म्हणजे मालक. सगळं जग तुमच्या ताब्यात आहे, जगाचे मालक तुम्ही आहेत. मोठ्या माणसाचं वर्णन करावंच. विठाला विठाला विठाला. अनाथ म्हणजे अनाधिकारी, कुठलाच मालक नाही, त्याला अनाथ नाव आहे. सर्वांचा मालक त्याला नाव आहे नाथ. कोणालाही मालक नाव नाही. आपण कोणालाही मालक म्हणतो. मालक कोण आहेत? क्रतुमा कर्तुम अन्यथा कर्तुम, ज्याच्या शक्ती त्यालाच म्हणावं मालक, तो भगवान. भगवंताचं पद आपल्याकडे येणं शक्य नाही. आता काही माणसं लाड कोणी म्हणतात मालक. महाराज म्हणले ना, माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी. कोण सांगितलं?
देवाचं पद स्वीकारायचं. एकच जगात मालक तो मालक, जगाचा मालक त्याला म्हणावं मालक. विठाला विठाला. वृक्षाचं पान देखील हालत नाही. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. असे भगवान शंकर मालक आहेत. जगाचा मालक भगवान विष्णू हे देखील त्याची पूजा करतात. महादेव बडा देव, सब देव का बाबा. सगळ्या देवाचा देव महादेव, म्हणून त्याचं नाव आहे महान देव. विठ्ठल विठ्ठल. जगाचे नाथ आहेत तुम्ही. आम्ही अनाथ आहेत, तुम्ही विश्वनाथ. दीन रंक मी अनाथ. आम्ही दीन आहेत, तुमच्यासाठी आम्ही सारखे तळमळतो. दीन शब्दाचा अर्थ बरेच ठिकाणी आहे. गरीबाला दीन शब्द वापरलाय, दिवसाला दीन शब्द वापरलाय, इंद्रियाच्या अधीन विषयासक्त आहे यालाही दीन शब्द वापरलाय. पण हे दिन नाही, तुकोबार आहे. कोणचे दिन आहेत? सारखा देवासाठी तळमळतो त्याला दीन शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही तुमच्यासाठी तळमळतो. दीन दीन असून आम्ही तुमचे सेवक आहेत. नुसते तळमळत नाहीत, आम्ही तुमच्या सेवेत राहत आहेत. रंक मी अनाथ. अनाथ आहेत. आमची एक तुमच्याकडे थोडीशी मागणी आहे. काय मागणी आहे? आता काही जरी मागणी असेल तर ती मागणी तुम्हाला काही जास्त नाही, कारण तुम्ही मोठे माणसं आहेत. आमची मागणी किती असणार आहे? तुमच्या पुढं आमची मागणीच काही नाही. काय ऊन आहे तुमच्याकडे आमची इच्छा पूर्ण करायला? मागणी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे काही ऊन नाही. काय ऊन आहे तुम्हापाशी? मी तो अल्पची संतोषी. थोडं जरी दिलं तरी आम्ही संतुष्ट आहे. नेमकं काय पाहिजे? कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आमच्यावर थोडीशी कृपा करा. बराडी आमंत्रित नसताना उपस्थित असतो त्याला म्हणायचं बराडी. आमंत्रण नसताना उपस्थित राहतो त्याला म्हणायचं बराडी. भगवान आम्हाला काही तुम्ही मागा म्हटला नाही, आम्हाला काही पत्र पाठवा म्हटला नाही. आम्ही होऊन तुमच्याकडे मागणी करतो, आम्ही होऊन तुमच्याकडे आलो. आमची जास्त मागणी नाही, थोडी आमच्यावर कृपा करा. प्रत्येकाला देवाच्या कृपेची गरज आहे महाराज. त्याच्या कृपेशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. आवर्जून प्रत्येकानं देवाची कृपा थोडीशी जाणावं. कोणाला सुख भोगायचं असेल तरी देवाचीच कृपा लागते, कोणाला दुःख भोगायचं असेल तरी त्याचीच कृपा लागते. एवढाच फरक आहे. कुठं थोडी आव कृपा असेल म्हणून दुःख भोगीत असेल. विठ्ठल पण त्याची कृपा म्हटल्याच्या नंतर तिथं दुःखच नाही, दुःखच नाही, सर्व सुखच आहे. प्रत्येकाला त्याची कृपा पाहिजे. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. जंगलात पशु पक्षी आहेत, त्याच्याच कृपेनं जीवन जगायले. झाडं झुडपं येते, त्याच्याच कृपेनं जीवन जगायले. कोणावर कृपा नाही, प्रत्येकावर कृपा आहे. प्रत्येकावर देवाचा आशीर्वाद आहे.
प्रत्येकाला तो सांभाळतो, पोषितो जगासी एकला तो. कोणाला तो पोशिना झालाय? कृपा सगळ्यावरच आहे महाराज. उन्हाळा जरी असेल तर चैत्र महिन्यामध्ये झाडाला फालोरा फुटते, कोणाची कृपा आहे? कोण पाणी घातले तिथं जाऊन त्याला? फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. पोषितो जगासी, त्याचीच कृपा आहे. सगळं जग त्याच्या कृपेनं चालतंय महाराज. बरेच माणसं म्हणतात काय देवानं आमचं भलं केलंय. हे बोलायला त्याचंच कृपा आहे महाराज, त्याचीच कृपा आहे. काय केलं नाही त्यानं, आज सगळी आपली चिंता त्यानं केलेली आहे. तेने तुझी काय नाही केली चिंता, नाही केली चिंता. राहे त्या अनंता आठव, राहे त्या अनंता आठव. तेने तुझी काय नाही केली चिंता. काय त्यानं तुझी चिंता केली नाही का? त्याचं भजन करू नये. पण देवानं मग काय भलं केले? काय केलं नाही. जे काय केलं ते सगळं त्यानंच केले. विठाला विठाला माईच्या पोटात होता तेव्हा तुला लहानाचं मोठं कोण केले? जन्मायच्या आधीपासून देवानं तुझी फिकीर केली. जन्मायच्या आधीपासून माईच्या पोटात कोण सांभाळलं? त्यानं सांभाळलं. मला केवढे होत होत आपण पोटात. आपल्याला राहायला जागाच किती होती पोटात. प्रत्येकाला जागा पोटामध्ये राहायला चिंचेच्या पानाच्या आकाराची जागा आहे महाराज. थोडी जागा आहे, पण त्याच्यातून हे बघा एवढं शरीर बनण्यासाठी कशी कशी देवानं पोटात निगा केली आपली. पहा काय त्याला फिकीर आहे आपली. त्याच्याच कृपेने एवढे झाले. भारवडे महाराजच चिंचेच्या पानावर रचले 3 गाव. चिंचेच्या पानावर म्हणजे चिंचेच्या पानासारखी जागा आहे. 3 गाव म्हणजे हे शरीर 3 प्रकारचे. तुका म्हणे जनन प्रकाराचे केले 3 प्रकारचे. प्रत्येक माणूस 3 प्रकारचा आहे. रजगुण, तमगुण, सत्वगुण. सत्वगुण निर्माण झाला की परमार्थ करा वाटते, देवदेव करा वाटते. रजगुण निर्माण झाला की महाराज वावर घ्या वाटतात, प्लॉट घ्या वाटते, हे करायचं ते करायचं. तमगुण निर्माण झाला की एकमेकाचा द्वेष मनामध्ये तयार होते. एवढी तयारी होती की संपवायची एकमेकाला. तमगुणाचा प्रकार. या 3 गुणापासून हे बघा हे शरीर बनलेले. विठाला विठाला. रजगुण भगवान शंकर, तमगुण भगवान शंकर, रजगुण ब्रह्मदेव आणि सत्वगुण भगवान विष्णू. ब्रह्मदेवाचं काम आहे सृष्टी वाढवायचं, शंकराचं काम आहे संहार करायचा, विष्णूचं काम आहे पालन करायचं. विठाला विठ्ठल रचले 3 गाव. आता काय आपलं जीवन पोटात लहान असायला बघा, तिथून पुढं देवानं कसं कसं सांभाळलं पोटात. हे बघा हे पहिलं डोकं तयार केलं. आधी कळस मग पायाव. कळस हे आधी निर्माण केला, पाया पुन्हा केला. कळस खाली आणि पाय वरी आहेत. पोटात असताना पाय वर आहेत, डोकं खाली. पहिला मेंदू बनवला,
काय त्याचं नियोजन केलं भगवंताने बघा, कसलाही मार अस लागू नये म्हणून हे बघा एक कवटी पक्की बनवली. हळूहळू त्याला देवानं शरीराचा आकार दिला. हात केले, पाय केले, कान केले, डोळे केले. कसा आकार बनलाय पा, असा मूर्तीचा आकार दुसरा कुठंच नाही, कोण्याच येऊन येत नाही मला. कान्याचा आणि डोळ्याचा अंतर पा, दोन्ही डोळ्याच्या मधून बरोबर नाक सुटले का नाही बघा. वरी कपाळ, हे बघा हे टोंगडे, जेवणावर फटाळी बघा, साच्या. मधली जिबली पहा किती चवदार आहे. चमडा एकच आहे पण चव जिबीलाच आहे. काय निर्माण केलं असेल, कसं काय केलं त्यानं कोणाला माहिती. बघा या हाताचा साचा, इथं एक एक कुलप टाकले, पुन्हा लगेच खाली आले की एक एक कुलप टाकले. इथलं कुलूप टाकायची काय गरज, इथलं रद्द केलं असतं, इथलं असले जमत नव्हतं का. कशा भाकरी खाली असते बघा, इथलं कुलूप टाकलं, इथं टाकून पुढे पंजा 5 बोट केले त्या बघा. सगळ्याची पकड इकडे आहे, कमी जास्त जरी असतील पण पकड भारी आहे. इतरोक निबर केलंय हे बघा, इथं नरम आहे. सगळ्या शरीराचा डिपू देवाने इथं बसलाय आम्ही. ज्याचं पोट साफ तर सगळं साफ. डॉक्टर म्हणते पोट साफ करा, रोग होत नाही. पहिलं विचारते डॉक्टर, पोट साफ आहे का, आधी पोट साफ करा. व्यवहारात राहा का परमार्थात राहा, पण पोट साफ करून राहा. विठाला विठाला विठाला. शरीराच्या आरोग्यतेत राहा, पोट साफ ठेवा. बघा मागला मनका, मनका टाकल्या म्हणून असं उभं राहता याले, नाही तर सरपावनी मान उचलावं लागली असती. खाली पाया बघा, पाया कसा आहे, इथलं वेगळंच कुलूप आहे, खाली घोट्यात वेगळंच कुलूप आहे. आता खाली घोट्यात इथं असल्या मध्ये टाकायची काय गरज होती हो. कसं मांडी घाला आली असती, कुत्र्यासारखं पायला म्हणून बसावं लागलं असतं. ते कोणीकडे वाकत नाही, एकीकडेच वाकत आहे, त्याची मांडी घालायची. काय देवानं पोटात सांभाळलं हे बघा. सगळा असा साचा केला, त्याला मोठं हळू 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 मोठं केलं. वरचा चमडा, किती दिवस लागले देवाला तयार करायला, 9 महिने 9 दिवस लागले महाराज पोटात सांभाळायला. जरा मोठं व्हायला. आता कुठली वस्तू मोठी करायची असेल, आता हे झाड आहे कशानं मोठं होतंय, त्याला खत पाणी घातल्यावर मोठं होईल की, बगर खत पाण्याचं होते. तसं देवानं आपल्याला मोठं करण्यासाठी, अन्न पुरवण्यासाठी नाही, मातेच्या जठराला आणि हे बघा आपल्या जठराला मधात नळी टाकून दिली. जन्मल्यावर ते काय म्हणतात त्याला, नाळ असते ना, ती नळी आहे महाराज. हळूहळू हळू टॉनिक शरीराला पोचवते, शरीर हळूहळू हळू मोठं होते. आता जागा त्याला जास्त लागते म्हणून जठर बारीक करते. अन्न माईला खाला कमी जाते, जठर बारीक होते. हे शरीर वाढते. घडी घडी देव येऊन बघते, पक्व दशेला आलंय का, बाहेर कधी टाकायचे. 9 महिने 9 दिवस झाल्याशिवाय बाहेर पडत नाही. आता डॉक्टर लोक आधीच काढायलेत महाराज, आणि पुन्हा काचात ठेवायलेत. पक्व दशेला आलं नाही, तुला कोणी काढ म्हणलं का. अरे पोषितो जगासी. आता त्याच्या विश्वास आपला नाही, आपला अज्ञान आहे. आम्ही अविश्वासी सर्व भावे. विठाला विठाला बघा. बाहेर पडल्याबरोबर देव त्याचं अन्न तयार करते, आधीच अन्नाची तयारी करते. मला जन्मल्याबरोबर त्याला भाकर खाता येते, चपाती खाते का भात खाते. जन्मल्याबरोबर त्याला अन्न कोणतं पचत आहे, दूध पाहिजे. बघा दूध तयार केलं, त्या लेकरा संगत देवानं माईच्या शरीरामध्ये दूध तयार केलं. महाराज काय केलं असं, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही. किती चिंता केली.
हळूहळू हळू लेकरू मोठं होऊ लागल्यावर दुधावतीची भूक भागना, त्यासाठी अन्न तयार केलं. कोण केलंय अन्न? देवानं तयार केलंय. मला उग माणसं चिंता करालीत, महाराज आता कसं होईल, एवढं पाऊस पडले. अरे त्याचा संसार आहे, त्याला चिंता आहे. उपाशी ठेवायचे का महाराज? पाणी तयार केलं, पाण्याची गरज आहे. कशापासून केलं की पाणी पण केलं. देवाचे कारण देव जाणे, देवाचे कारण देव जाणे, देवाचे कारण देव जाणे. काय वाटून या पाणी केले निर्माण, काय वाटून या पाणी केले निर्माण. केलं अन्न केलं. शरीराला उष्णता लागते, सूर्य केला, चंद्र केला, शीतलता पाहिजे, वारा पाहिजे, देवानं वारा केला. ही सगळी निर्मिती बघा देवानं आपल्यासाठी केली. सगळी चिंता देवानं आपली आजपर्यंत केली. का त्याचं चिंतन करू नये? तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्यानंतर आठवणी. सर्व करता तो आहे, म्हणून त्याला नाव आले मालक. नाथ विठाला विठाला, म्हणून नाथ म्हणलं की बोट तिकडं जाते. तुम्ही विश्वनाथ मालक आहे. सर्वस्वाचा त्याग केला आमच्यासाठी, पण तुम्ही समाज सुखी ठेवला, सगळं जग निर्माण केलं. आता हे साधू लोक बघा, हे भगव्याचं प्रतीक, हे त्यागाचं प्रतीक आहे. आता भगवं कोणी स्वीकारायला? भगवं आपण स्वीकारायचं नाही, मालकाचं वस्त्र आहे महाराज. या लोकांनीच भगवं स्वीकारावं. हे भगवं हे सवळ आहे, हे त्यागाचं प्रतीक आहे. आपली भगवी पताक आहे, आपला भगवा झेंडा आहे. आता भगवं वस्त्र आपण स्वीकारतो. ग्रस्ती लोक, या लोकाला हे वस्त्र स्वीकारायचा अधिकार नाही. हां, संन्याशी लोक, गोसाई, जंगम. गोसाई म्हणजे शंकराचार्याचे वंशज आहेत. ते 10 घर आहेत, पुरी, भारती, बन, गिरी. ते ग्रस्ती करून सोडलेत शंकराचार्य. या लोकाला भगवं वस्त्र स्वीकारायला अधिकार. आता ते भगवं स्वीकारीने तर हे घ्याले तर मला. पहिलं गोसाई महाराजाच्या दर्शनाला आलं की महाराजांना ओळखायचं, ह्याच्या अंगावर भगवं दिसाले, त्याला पाया पडू द्यायचं नाही. आता ते स्वीकारण्यात भगवं बरेच दुसरे कोणी स्वीकारतात. भगवं स्वीकारतो, तोंड पुसतो नाही त्या भगव्यानं. भगवत त्यागाचं प्रतीक आहे. ह्या लोकांसाठी ते वस्त्र आहे, म्हणजे मालकाचं वस्त्र आहे ते शंकराचं. विठाला विठाला, संन्याशी वर्ग सर्वस्वाचा त्याग आहे. त्याच्याहून मोठंच कोणी नाही महाराज. संन्याशाहून मोठं कोणीच नाही. महाराज म्हणले ना, चौथियाच्या ठाई आगा काहीची करणे नाही. काहीच नाही. संन्याशाला देवाच्या पुढे गेल्यावर दर्शन घ्यायची गरज, देवापुढं झुकायचं नाही, हातातला दंडम दाखवायचं आणि पुढं चालायचं. कर्मच नाही संन्याशाला. विठाला विठाला, मालक लोक आहेत, त्यानं स्वीकारा. बघा तसं हे वस्त्र शंकराचं आहे. भगवंताला नाथ म्हणले महाराज. तुम्ही विश्वाचे नाथ आहेत, आम्ही दीन आहेत, आमच्यावर कृपा करा. आता सगळं जगच त्याच्या कृपेने, आपण एवढे त्याच्याच कृपेने झालो. आता ही कृपा नको, आता कोणची कृपा पाहिजे? प्रेम भातुके पाठवा, अशी कृपा द्या. आम्ही जी परमार्थ साधना करतो त्याच्यासाठी आम्हाला अति प्रेम द्या. प्रेम नसल तर आमचा परमार्थ नाही. भजनासाठी प्रेम महत्वाचे महाराज.
तुका म्हणे येते भजन प्रमाण, भजन महत्वाचे आणि त्या भजनासाठी विशेष महत्वाचं प्रेम लागतंय. प्रेम नसल तर ते भजन ठरत नाही. आता एवढी लोक उपस्थित आहेत, प्रेम आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. प्रेम अति गरजेचं आहे. नुसतं प्रेम नसू नये तर अति प्रेम असावं. करते देवाची थोडी भक्ती, पण काही अरिष्ट आलं की म्हणला का असा देव आला, गेली श्रद्धा. काय त्या प्रल्हादाचं प्रेम होतं भगवंतावर. अरे इतर लोकांनी विरोध केला नाही, प्रल्हादाला बापाने विरोध केला, पण प्रल्हादानं भजन सोडलं नाही. थोड्या दुःखाच्या आपदा आणल्या नाही प्रल्हादावर, तरी प्रल्हादानं भजन सोडलं नाही. काय प्रेम आहे देवा. शेवटी सांगितलं प्रल्हादानं, भगवान आभाळ जरी तोडून पाळलंस तरी आमचं भजन सुटत नाही. जव हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाय, वडवान त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वास पाय गा विठोबा, नकरी आणि काचा पांगिला विठोबा रखुमा. माईक पदार्थासाठी कुठला ही लोभ नसू नये. निष्काम भगवंतावर प्रेम करा. काय सुख येतच असते, दुःख जातच असते, लाभ येतच असतात, हानी होतच असते. यंदा हानी झाली तर पुढे त्याचा लाभ मिळते. नाही माग काय लाभ झाला असेल ती आता हानी होती. दिवस निघत आहे, पुन्हा मावळत आहे, दिवस रात्र चालू, जागमा पायी नो येते जाते ते दुःख. याच्यात रत न होता भगवंताशी प्रेम, निष्काम भक्ती करा, त्याला म्हणायचं प्रेम. नुसतं प्रेम नाही, ते अति प्रेम आहे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागते. काही नको आम्हाला देवा, प्रेम पाहिजे. तुका म्हणे देवा प्रेम वाहतुकी पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. एवढीच आमची इच्छा आहे. प्रेमानं भगवंताची भक्ती करा. शिवालयामध्ये रोज घरून श्रद्धेनं निष्ठेने इथं दर्शनला यावं. महादेव कितका भोळा आहे महाराज. खास श्रद्धेनं निष्ठेनं रोज त्याची सेवा केली की ते कमीच पडू देणार. देव म्हणते मला तू थोडं दिलंस ना, मी तुला कितीतरी पटीनं देतो, अपेक्षाही करू नको. काय थोड्यासाठी दे उदार, दे उदार, आणि थोड्यासाठी देतो फार. असा भगवंताचा महिमा आहे. काय राजू महाराजाला सद्बुद्धी निर्माण झाली, भगवान शंकराची मूर्ती स्थापना, तर मंदिर उभारणे, निविजित जागा हीच का माग आहे. असं असं आहे का. हो, 2 दार करायचे, पूर्व आणि उत्तर. मला वाटलं रोड पुढं येत आहे, मंदिर जरा काय कमी रमी झालं तरी जागा आपलीच, रान आपलंच, कोण बोलणार याच्यात काय. पुढे साधूच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होईल. आरती झाल्याच्या नंतर तोर कोणी उठू नका. ज्ञानेश्वरी माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरी माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वरी माऊली, कुंडलिक हरि हरि ज्ञानेश्वर माऊली. याचा धरील अभिमान,
अन करील आपुली जतन. सर्व धर्मातील लोकांनी, परिसरातील लोकांनी, ग्रामस्थ लोकांनी याचा अभिमान धरून हे शंकराचं देवालय विशेष उभं करण्यासाठी आवर्जून सर्वांचा पाठिंबा असावं. अभिमानानं पाठिंबा करा. सर्वांना विनंती आहे. काळ खूप वाईट आहे महाराज. आज कोणी हरिपाठ जरी म्हणू लागलं तरी दुसऱ्याला देखवत सण होईना. का? अज्ञान पुष्कळ झालं. हे हरिपाठ कस काय म्हणाले, इतकं देखील देव केल्याला देखील कोणाला सण होत नाही. काळमान वाईट आहे. म्हणून बऱ्याच लोकांना, अज्ञानी लोकांना ती अवस्था प्राप्त होत असते. पण हे देखील अवस्था इथं निर्माण होत असताना नको. हे सर्व बाजूला टाकून आवर्जून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेस. हे बघा, दुसऱ्याचं भलं होऊ लागलं, आपल्याला आनंद वाटू लागला की समजायचं आपल्यावर भगवंताची कृपा आहे, आपल्यावर सद्गुरूची कृपा आहे. आणि दुसऱ्याचं भलं होऊ लागलं ना आपल्या मनात खतखतू लागले की समजायचं अजूक देवानं आपल्यावर कृपा केलेली नाही, अजून खास सद्गुरूची कृपा नाही. द्वैताची झाडं नाही. पुण्य परोपकार बरं, पापती परपिडा. अनेक नाही जोडा. दुसऱ्याला सहकार्य करणं हे पुण्य आहे. आणि दुसऱ्याला करीत असताना पिडा कोणी करत असेल ते मोठं पाप. याच्याहून मोठं पाप कोणतं नाही. सर्वांनी मंदिरासाठी विशेष सरळ हाताने मदत करून देवालय उभं करा. आता माझ्या परिस्थितीनुसार आपणही मदत थोडीफार करू मंदिराला, जशी जशी टप्प्याटप्प्यानं होईल तसे. आता पायास खांदायचा म्हणल्या माझ्या कोण 12 ज्योतिर्लिंग 12,000 रुपये राजेभाऊ माझ्याकडून द्या. पुढे जशी जशी वेळ येईल, प्रसंग येईल, मदत होईल तशी तशी पुढची पुढी करू. पण ही सुरुवात आहे. अजून कोणाची इच्छा असेल तर कीर्तन झाल्याच्या नंतर त्यानं इथे येऊन माईकमध्ये सांगावं. आरती होस्तोर कोणी बोलू नका. म्हणजे इथे येऊन बोलू नका बरं. बसून जागेवर बोलले तरी हरकत नाही. कोणाची इच्छा असेल तर तिथं बसून कोणी सांगू शकेल. भूमिदाने होसी भूपाळू, कनकदाने कांती निर्मळू. जमीन दान दिले की राजा होते. सोनं दान दिल्यास माणसं पिवळे जन्मतात. चंदन दान दिलं की शांत जन्मतात माणसं. जन्मोजन्मी प्राणी. अन्नदान केलं की आयुष्य वाढते. अन्नदान दृढ आयुष्य. पाणीदान केलं की जीवन सुखी आहे. उदकदानी सदा सुखी. आणि मंदिर बांधले की पालखीत माणसं फिरतात. मंदिर दानी भुवन पालखी. गाडी घ्या वाटाली हो म्हणला मला बी बसायला फिरायला, पण गडच न झाली. दे की मंदिराला पट्टी, बघ तुला गाडी मिळते का नाही. मंदिर दानी भुवन पालखी सुपरिमळ उपचार. आता आम्ही काही मंदिरं कुठं बांधले नाही, पण आमच्या महाराजांना मंदिरं बांधल्याचं पुण्य आहे. हे बघा गाडीत बसून फिरतो. आमचं पुण्य नाही. गुरुवारी मारुतराव महाराज, गुरुवारी काका मोतीराम महाराजाचं पुण्य आहे. त्याच्या पुण्यावर गाडीत फिरतो. तुम्हाला गाड्यात फिरायचं असेल, पालखी भूतलावरली ती पालखी आहे. आवर्जून सरळ हातानं घडल त्या पद्धतीनं कोणीही असो त्यानं मंदिरासाठी मदत करावी. सर्वांना सूचना आहे माझ्यातर्फे, म्हणून सूचना सांगतोय. हरी विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली